स्वामी म्हणाले, भिवू नकोस, आणि दवाखान्याचा खेळ पालटला राव. स्वामी अनुभव भाग 66. हा अनुभव एका ताईचा आहे राव. घरातील एका माणसाला अचानक श्वास घ्यायला जाम त्रास सुरू झाला. दम लागत होता, छातीत कळ येत होते, डोकं न चालत होतं, सगळं घाबरलेलं होतं. लगेच दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सरळ भाषेत सांगितलं, प्रेसमेकर बसवलं नाही तर धोका आहे. हे ऐकून काळजाचं पाणी झालं. पुढं काय, त्या दवाखान्यात प्रेसमेकरच नव्हता. इकडं तिकडं चौकशी केली, पण दुसऱ्या दवाखान्यात फोन लावलं, पण कुठेच काही मिळत नव्हता. घरी नेण्यासारखी परिस्थिती नव्हती. सलग 8 दिवस ICU मध्ये ठेवलेले होते. घरात सगळे लोक गप्प आणि निराशा आणि हतबल झाले होते. 9वा दिवस उजडला. आता डिस्चार्ज घ्यायचं ठरवलं, कारण दुसरा रस्ता काही दिसेना झाला होता. ताईच्या बहिणीला सगळी हकीकत सांगितली. ती कायम स्वामींची पारायण करणारी होती. तिनं एकच हुकूम सोडला, जनकल्याण योजनेचं फॉर्म भरा, बाकी सगळं स्वामी बघतील. ताई आणि घरचे सगळे स्वामी भक्त नेहमी स्वामींच्या स्मरणात राहत होते. मनाशी ठरवलं, आत्ता स्वामींवरच सोडायचं. डिस्चार्जचे पेपर हातात घेतले, काउंटरकडे निघालो आणि तितक्यात डॉक्टरांना फोन वाजला राव. फोनवर शब्द काय होते माहीत नाहीत. आत्ता प्रेसमेकर उपलब्ध झालेला आहे. त्या क्षणी जो आनंद झाला तो शब्दात सांगणे येणार नाही. डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले होते. लगेच ऑपरेशन झालं. प्रेसमेकर बसवला गेला. आज ते व्यक्ती एकदम थणथणीत आहे. हसतय, बोलतय आणि चालतोय. तेव्हा एकच गोष्टी पक्की कळली राव, स्वामी फक्त बोलत नाही, वेळ आली की खेळ पालटतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य स्वामीने दवाखान्यातच खरं करून दाखवलं. श्री स्वामी समर्थ. राव, असा खरा अनुभव मनाला भिडला असेल तर लाईक ठोकाच हो, आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच खरे घडलेले स्वामी अनुभव दररोज ऐकायला मिळतील राव. जय स्वामी समर्थ.